न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या 97व्या जयंतीनिमित्त पाथर्डी गावासह आनंदनगर परिसरात विविध समाजोपयोगी कार्यक्रमांनी ही जयंती साजरी करण्यात आली आहे. या कार्यक्रमाचे आयोजन माजी नगरसेवक सुदाम डेमसे यांनी केले होते. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त माजी नगरसेवक सुदाम डेमसे यांच्या नेतृत्वाखाली आनंदनगर परिसरात अभिवादन करण्यात आले. त्यानंतर परिसरातील शालेय विद्यार्थ्यांना मला अपेक्षित असलेला महाराष्ट्र, हिंदू हृदय सम्राट आज असते तर, बदलता भारत, निसर्ग आणि विज्ञान, श्री काल, आज आणि उद्या आणि हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे या विषयांवर ऑनलाईन वक्तृत्व आणि निबंध स्पर्धा घेण्यात आल्या. यावेळी सुमारे 200हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. तसेच या प्रसंगी ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिरही घेण्यात आले. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आणि त्यांच्या शिकवणीनुसार हिंदुत्वाचा विचार समाजातील तळागाळातील घटकांपर्यंत पोहोचविण्याचे काम सुरू असल्याचे प्रभाग क्रमांक 31 चे माजी नगरसेवक तथा माजी सिडको प्रभाग सभापती सुदाम डेमसे यांनी सांगितले. आम्ही आज ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा आणि ऑनलाईन निबंध स्पर्धा काही हाडली आल्या अशी स्पर्धेचं आम्ही नियोजन केलं आणि आम्हाला सर्व भागातून अतिशय प्रतिसाद लाभला. आणि आजचा आनंदाचा दिवस म्हणजे तर बक्षीस वितरण सोहळा आणि त्या सोहळ्यासाठी आपल्याला प्रमुख पाहुणे आपल्या नाशिक जिल्ह्याचे खासदार हेमंत आप्पा गोडसे हे आपल्याला लाभले. त्याबद्दल आप्पा वेळ दिला त्याबद्दल मी आपलं मनापासून आभार मानेन आणि धन्यवाद मानतो. तसेच या ठिकाणी आमचे मार्गदर्शक नवरती नाना गवळी, तसेच थॉमसच्या सिस्टर प्रिन्सिपल प्रसादा मॅम, तसेच दुसऱ्या आमच्या भगिनी, शाळेचं नाव इंग्लिश आहे, थोडं कठीणच आहे, हा आमच्या योगिताताई दोंदे आणि गोळे, हां थँक्यू. तर 100 ते 125 व्हिडिओज आम्ही आज बघितले ऑनलाईन. आणि मला वाटतं आपण काय जाणतो बाळासाहेबांना, इतक्या आजची 8, 9, 10 वर्षाची मुलं जाणतात. इतके सुंदर भाषण, ते भाषण आपल्यालाही सुद्धा करता येत नाही. इतकं चांगलं स्पीच या विद्यार्थ्यांचे लेवल, त्याबद्दल मी विद्यार्थ्यांना तुमचं मनापासून आभार मानेन. उद्याचे खरे बाळासाहेब तुम्ही आहात. उद्याचे ज्वलंत विचार जे आपल्यालाही ठाऊक नाही असे विचार बाळासाहेबांचे होते, हिंदुत्वाचे होते. जसे की आत्ताच आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं की आम्ही चेहऱ्याला ओळखत नाही तर आम्ही विचारांना ओळखतो. तर तेच बाळासाहेबांचे विचार घेऊन जसे आपले मुख्यमंत्री महोदय एकनाथ शिंदे साहेब आपण सर्व महाराष्ट्राला पुढे घेऊन जातात, त्याच पद्धतीचं बोलणं, त्याच पद्धतीचं वक्तृत्व आज मला या सगळ्या विद्यार्थ्यांमध्ये दिसलं. त्यामुळे मी खरंच विद्यार्थ्यांनो तुमचं नमन. आणि तुम्हाला मला असं वाटतंय की माझा महाराष्ट्र हा निश्चित चांगल्या आणि एकदम अतिशय सुदृढ अशा नागरिकांच्या हातात राहणार आहे. कारण उद्याचे नागरिक हे तुम्ही आहात. म्हणून तुम्हाला मनापासून धन्यवाद. अगदी हिंदुत्वाचं आपल्या रक्तामध्ये ज्यांनी जे योगदान दिलंय आणि जन्मापासून तर मरेपर्यंत ज्यांनी हिंदुत्वासाठी, आपल्या मराठी माणसासाठी, आपल्या न्यायासाठी, आपल्या हक्कासाठी ज्यांनी आपलं आयुष्य घातलं असे आमचे हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीला वंदन करतो. आणि सर्व हे जे मुलं आहेत यांच्या कलागुणांना वाव मिळावा, त्यांचे जे सुप्त गुण आहेत, मग ती कोणतीही स्पर्धा असो, निबंध स्पर्धा असो, वक्तृत्व स्पर्धा असो, सुदामांना डेमसे हे त्यांना प्रोत्साहन देतात आणि बक्षिसाच्या रूपानं त्यांच्या पाठीवर थाप मारतात. त्यांना मी धन्यवाद देतो. या प्रसंगी आनंदनगर परिसरातील सुभाष देशमुख, निवृत्ती गीते शांताराम तोरे, सुभाष पाटील, रामचंद्र गडाख, कांतीलाल लिघे, उत्तम हिरे, खंडू नवले, विठ्ठल बोंडे, प्रल्हाद भावसार, मनोहर ताडगे, संजय चुंबळे, विजय डेमसे, चेतन चुंबळे, एकनाथ नवले, सोनू भवर, निखिल जोशी, राकेश जोरी, अजिंक्य रायकर, सुनील नवले, विठ्ठल डेमसे, किसन बस्ते, फकीरा धोंगडे, राजाराम डेमसे, दगू कोंबडे, संजू जाचक,
विष्णू नवले, कचरू कोंबडे, भीमा हुलुळे तसेच सुरेश डेमसे, भास्कर पोरजे, रामदास जाचक, कैलास जाचक, तकदीर कडवे, दिगंबर डेमसे आदींसह परिसरातील ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. न्यूज इंडिया 27 साठी दामोदर थोरात, नवीन नाशिक.